भगवान रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, चालता चालता बोलू लागले, लगेच मोठे होतात कीर्तनात, काही काळजी करू नका. आमच्या रामायणात आदल्या दिवशी जन्म रामाचा झाला की दुसऱ्या दिवशीच लग्न. हमारा राम 24 घंटे में शादी के लायक हो जाता, उसको बढ़ाना नहीं पड़ता जी, जल्दी बढ़ जाता है. तसं मग अक्रूरजीला पाठवण्यात आलं. बलराम कृष्णजीला मथुरेत नेलं. मथुरेत मामा मारला ना आजोबा राज्यावर बसवला. हे सगळे पाठच आहे तुम्हाला. आणि द्वारकेचा राजा झाला भगवान कृष्ण. असे काही दिवस गेले आणि कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणाचा पर्व काळ असल्यानं सुवर्णदान करायचं ठरलं. भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर आले. द्वारकेचे राजे झाल्यावर आता एकटे येतील का? घुमरे साहेब एकटे येतात का? पोलीसची गाडी पुढं असते, मग कार्यकर्ते असतात. मोदी साहेब आले म्हणजे काय ते एकटे येतात का? तसं राजाच आले ते वैभव सांगा ते. आपले वारकऱ्यातले ज्ञाण्यांचे राजे ज्ञानोबा राय एकटे जातात का पंढरपूरला? अरे ज्या गावला मुक्काम ते गाव शहर होतं. शहर 10 लाख लोक माऊली सोबत असतात. रावट्या लावून शहर. तसं जगाचा बाप श्रीकृष्ण द्वारकेहून आले, राजाच आले तेथे वैभव सांगा ते. आणि कुरुक्षेत्रावर आल्यानंतर उद्याचं सुवर्णदानाचा नामदेव कार्यक्रम ठरला. पण देवाला आठवण झाली आपल्या गोकुळाची. होते ना, तुम्ही भगवत कृपेनं खूप मोठं व्हा. तुमचा सत्कार मोदी साहेबाच्या हस्ते दिला, त्या दिवशी तुमचे डोळे डबडबल्या जातात. मेलेल्या मायबापाची आठवण येते गावकऱ्याची. तसं जगाच्या बापाला आज आठवण आली गोकुळाची, नंदबाबाची, यशोदामाईची. तुम्हाला काय वाटतं आपल्याहून वेगळं आहे प्रकरण? नाही, तुम्ही नीट ऐका. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत है. वैसे दूर से देखे तो कृष्ण भगवान है, लेकिन नजदीक जाके देखे तो जसोदा के लिए रोता बहुत. लक्षात घ्या. मी का थांबलो आता ते 2 मिनिट घेतोच बा थोडं. कारण गोकुळ सोडलं ना तेव्हा माय यशोदा गळ्याला बिलगून रडली. 12व्या वर्षात पदार्पण दोन्ही लेकराचं. आणि 12व्या वर्षात पदार्पण झालेले लेकरं कायमचे जात असतील तर मायबापाला काय वाटतं? मी साधं विचारतो इथल्या संयोजक मंडळीला. तुम्ही सगळे संयोजक आहात. सप्ताहाचा काला झाला आणि बुवा लोकांना वाटे लावता तेव्हा डोळे भरून येतात. आता करमायचं नाही महाराज. 8 दिवस पंढरपूर झालतं आमचं गाव. काकडा न हरिपाठ न कीर्तन. आता उद्यापासून करमायचं नाही. हे पहा, आम्ही संसारिक लोक आहे. जर काही तुमच्या सेवेत कसूर झाला असेल तर आम्हाला क्षमा करा. बुवा लोक म्हणतात तुम्ही तुमच्या लेकराकडे लक्ष दिलं नाही राव, तेवढी आमची सेवा केली. उलट आमच्याकडून काही अपराध घडला असेल तुम्ही मायबाप आहात. आणि मग पहा प्रसंग. पुढच्या वर्षी या महाराज, जरूर येऊ. पुढच्या वर्षी या महाराज. हा जरूर येऊ. पुढच्या वर्षी या महाराज, जरूर येऊ. मी का सांगतो हे? पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल आता जाताना अख्खं गाव रडतं. तर गोकुळात जन्मात कधी न येणाऱ्या देवाबद्दल काय झालं असेल? घरी जाऊन हिशोब करा. श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए हैं, मथुरा से गोकुल को आना नहीं है. न येण्याच्या उद्देशानं आकांत गोकुळी सगळी माहिती आहे तुम्हाला. पण माय आहे शेवटी, माय आहे. गळ्याला बिलगली यशोदा आणि आठवण आली ना.
कृष्णा काय ग आई, ते आठवतं मला रे, 2 रुपयाचा मातीचा माठ फोडला होता तू, त्याच्या बदल्यात अख्खा दिवस मी पापिनीनं तुला उखळ्याला बांधला होता राजा, तेवढं विसरून जा बाबा. आणि हे बघ, तिकडे गेल्यावर किती मोठा लोक झाला तरी या गरीबीन माईची आठवण राहू दे. तशी आठवण नाही झाली ना तर दही भात खाताना या गरीबीन यशोदेची आठवण येऊ देत जा. एवढं ऐकलं आणि मनोमन प्रतिज्ञा देवानं केली की आई, तुझा कृष्ण आता मरेपर्यंत दही भात खाणार नाही. पाळला नियम, द्वारकेचा राजा झाल्यावरही पाळला. तिथल्या देवकी मातेला बजावून सांगितलं, माँ कभी जिंदगी में थाली परसोगी तो थाली में मेरा गोरस नहीं रखना. आणि तो नियम आई साहेबानं सांभाळला. ते पोरगं काय झालं त्याला, मी म्हटलं काय झालं बुवा, खाली मान घातली, सांभाळला. पण आई आहे व शेवटी. एक दिवस चुकून दहीभात ठेवला. आपल्या आईच्या हातचा जो पदार्थ मुलांना आवडत होता, आई गेल्यावर ती गोडी त्या पदार्थात नाही वाटत. लक्षात घ्या, किती चांगला करू द्या आणि तो पदार्थ पाहतानाच मायची आठवण येते. माझी माय अशिक्षित होती, भोळी बाबडी होती, पण तिच्या हातातल्या पिठल्याला काय चव होती असं जन्मभर नियम पाळला. पण एक दिवस माय आहे दही भात ठेवला ताटात. द्वारकेचा राजा जेवायला बसल्यावर दही भात पाहिला, ताट दिलं सारून आणि कोपऱ्यात गेले भिंतीच्या आणि रडू लागले. भगवान, द्वारकेचे राजे. आता देवकी माता चिंतातूर झाली, काय झालं असेल याला. अहो मोदी साहेब रडायला लागले म्हणजे कोणी समजूत काढायची, असंच प्रश्न का नाही. काय झालं असेल. मग उद्धवाला हाक मारली, उद्धव क्या माँ, अभी थाली परोसी है, कृष्ण ने भोजन नहीं किया, वो देखो दीवार के पास जाके रो रहा है. अभी पूछता हूँ माँ, उद्धव जी आए, द्वारकाधीश आजकल उदास रहते हो आप, हम लोगों से कुछ गलती हो गई क्या. नहीं. तो माँ देवकी ने कहा है कि आपने भोजन नहीं किया. नहीं किया उद्धव, नहीं करूँगा. क्यों. अरे कितनी बार मैंने मेरी माँ देवकी को कहा था, माँ कभी जिंदगी में थाली परसोगी तो थाली में गोरस नहीं रखना. क्या हुआ, आज मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया उद्धव. और जब मैं थाली में गोरस देखता हूँ तो मुझे गोरस नहीं दिखता उद्धव, उंगली पकड़कर चलाने वाली मेरी गोकुल की माँ जसोदा दिखती. एक सवाल पूछूं क्या उद्धव, मुझे माँ जसोदा की याद क्यों आती है. क्योंकि मेरी माँ भी रात दिन मेरी याद करती होगी. म्हणून आज आवर्जून निमंत्रण दिलं. कुठून, कुरुक्षेत्रावर. मी सांगतो आवर्जून. निरोप आला, बोलवलं तुम्हाला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णजीनी. 12 वर्षाचा होता तेव्हा गाव सोडून गेला. आता 90चं वय संपल्यावरचा निरोप आहे. कारण इतिहासकाराचा अंदाज आहे 11 वर्षे 52 दिवस देव गोकुळात, 18 वर्षे 7 महिने मथुरेत आणि 95 वर्षे द्वारकेला, असे 3 टप्पे पडले. 125 वर्षे श्रीकृष्ण पृथ्वी तलावर होते. आता ते वाढत नाही, तो इतिहास तिकडे जाईल पुन्हा, हे आपलं राहील. हे झालं. मला माहिती आहे नामदेव अजून वन्स मोरच चालू आहे. मला कोणी कंटाळलं नाही, अजून वन्स मोरच चालू आहे. मी जरी हसवलं नाही कीर्तनात तरी लोक म्हणतात रडवणारा बाबा द्या. ते बाकीच्यांकडे हसवायचं दिलं आणि माझ्याकडे रडवायचं दिलं देवाने. विठ्ठल विठ्ठल. चला बोलवलं श्रीकृष्णाने. त्या गोपिका रागावल्या. आता आठवण झाली का आमची त्याला. जा सांग त्या कृष्णाला, त्या गोपिका मेल्या म्हणाव, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव. आणि वेळ मिळत असेल तर त्या राखावर जाऊन बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. वाजवी मुरली तया दागा, हे वाजवी मुरली तया दागा.
गोपिका यांना चिडून बोलणे म्हणतात नामदेव महाराज. जसं 2 मुलं मुंबईला या गावचे, कल्पना करा. एक दर महिन्याला पैसे घेऊन येतं, त्याची विधवा माय आहे, तिच्या भेटीला येतं, पायावर डोकं ठेवून दर्शन घेतं. माय हे पैसे राहू दे तुला. आणि एक गेलं ते 5 वर्ष झालं, आलं नाही पुन्हा. मग हा आला, त्याची माय म्हणली बाबा माझं चांगलं आहे रे, पण ती म्हातारी तिचा एवढा मोठा साहेब लेक असून भीक मागते रे गावात, तिला दे बाबा पैसे. गेला हा. मावशी आईच्या भेटीला आलो होतो, हे पैसे ठेवा. आणि तुमचा बाळून मी मुंबईला शेजारी शेजारी राहतो, काही निरोप आहे का बाळूला? हो निरोप आहे. काय? त्याला म्हणाव तुझी माय मेली, पेटवलं म्हणाव, तिला तोंड दाखवू नको म्हणाव. याला रागावणे म्हणतात. तशा गोपिका मेल्या, त्या गोपिका त्यांची राग झाली, वाजवी मुरली तया जागा. नका रागावू. अरे काय रागावू नका. गेल्यापासून भेटीला आला नाही, एखादं पत्र पाठवलं नाही. मोठा माणूस आहे, कार्यव्यापानं नसेल जमलं त्याला, पण तुम्ही गावभर गोपिका आहे, तुम्ही तरी एखादीनं पोस्ट कार्ड पाठवलं का त्याला? आम्ही कसं पाठवायचं रे बाबा? का? अरे ते एका गावला मुक्काम करत नाही तर मुक्काम पोस्ट टाकायचा काय पत्रात? रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्रामे भिजवू कंकोत्री. हे गुजराती आहे, कंकोत्री म्हणजे पत्र. बरं त्याला 1000 नाव आहे, पत्रात कोणतं नाव लिहावं? काना तारो नाम 6000, कहा नामे लिखवू कंको. बरं जाऊ द्या, आता 11 वाजले, बोलवलं तुम्हाला. आणि मग ते काठ्या घोंगड्यावाले 95-100 वर्ष वयाचे गोपाळ त्याच ड्रेसवर, घोंगड्या काठ्या, आणि याही तशाच. आणि तिथे गेल्यावर बापरे, कडेकोट बंदोबस्त होता कुरुक्षेत्रावर. पोलिसांनी अडवलं हे टोळकं. ते बाकीचे कांजीचे कपडेवाले सोडले होते आधी, पण हे घोंगडन काठ्या अडवल्या. कुठं चालला? अरे कुठं चालला? त्या किशन्यानं बोलवलं. हे यांची भाषा. मी असं म्हणतो, आता कितीही तिखट मीठ लावू लावू सांगितलं की बुवा मोदी साहेबांनी मी एकाच डब्यात चहा विकला, सोडल का त्याला? त्याचा वॉचमॅन लाद घालायच्या कमरट्यात. तसं आहे. थांबायचे. थांबवलं टोळकं. त्यातले हे गोपाळ म्हणतात का रे, तो उंच आसनावर श्रीकृष्ण बसला होता, 1-1.5 किलोमीटर. यांना अडवलं, एवढी गर्दी. त्याच्यातला एक म्हणला, पहिल्यासारखा दिसत नाही रे आपला किशन्या. चर्चा त्यांची. लेका ते घोंगडं होतं, काठी होती, मस्तकाला पट्टी, पीस मोराचा असायचा. आता किती उंच याच्यावर बसलं रे, आणि त्याच्या डोक्यावर काय चमकतं रे? मुकुट होता ना, काय चमकतं रे? ते बाकीचे गोपाळ म्हणले, जोरात बोलू नका, इथं पोलीस आहे. तो आता पहिला कृष्ण नाही. गड्यानो गड्यानो राजगिरे झाला, हे गड्यानो राजगिरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजगिरे झाला, गड्यानो राजगिरे झाला, कृष्ण
पहिला कृष्ण नाही रे, मग गड्यांनो राजा किरे झाला. ही चर्चा योग असा की उंच सिंहासनावर बसणाऱ्या कृष्णदेवाचं लक्ष काठ्या घोंगड्यावाल्याकडे गेलं. एवढंच टोळकं होतं, घोंगड्या आणि काठ्या. तिथंच उभे झाले भगवान आणि दोन्ही हात वर करून, पोलीस, ते काठ्या घोंगड्यावाले त्या गवळणी हात सोडा, मी बोलवलं त्यांना. असं म्हटल्यावर हे नीट गेले का? पोलीसला ढकलून, होय बाजूला, खाकी कपड्यावाल्या, तो बाप बोलवतो आम्हाला. पोलीस म्हणले आम्हाला काय माहिती भाऊ, घोंगड्यावाले तुमचा एवढा वशील आहे. आणि जेव्हा ते सिंहासनाच्या पुढे आले, म्हणता हे गोकुळातले 550 कृष्णदेव उतरले नाही, उडी टाकली आणि एका एकाला कडकडून बिलगू बिलगू रडले. आणि एक लक्षात घ्या, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये. समाजात एकांतात भेटू द्या, समाजात काय अपमान करेल ते सांगता येत नाही. तुम्ही इकडे किती मोठा साहेब राहा, ऑफिसमध्ये गेल्यावर अख्खं ऑफिस लटलट लटलट कापतं. पण तुम्ही तुमच्या गावाला यात्रेच्या निमित्तानं या, तर तुमच्या वर्गात शिकलेलं बांधावर शेळ्या वळत बसलेलं आवाज देतं, ए लेका साहेबा तंबाखू आण. इतका दर्जा खाली जातो समाजात. तुलसीजी म्हणतात, सहसा जन्म गावला जाऊ नका, मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पूछे नहीं पुकारे पिछले नाव. बाकीच्या गावाले किंमत देतात, पण गाववाले. तुलसीदासजी म्हणतात, माझं रामायण हिंदुस्तान डोक्यावर घेऊन नाचतं. तुलसीदासजी की जय, तुलसीदासजी की जय, तुलसीदासजी की जय. मी माझ्या गावाला गेलो तर माझ्या वयाचे विचारतात, केव्हा आला र तुळशा, मर जाओ जाओ. इथलं सांगतो मी. कुठं होता रे कृष्ण्या, किती दिवस झालेले का भेट नाही, यांची भाषा सांगतो, सगळे सांगतो. ते बाकीचे चकित झाले, सगळे बाकीचे चकित झाले. अरे सगळे सांगतो बाबा. ते गोकुळातून गेलो पुढे मथुरेला, ते माहिती आहे रे, त्याच्या मोहरचं सांग. मोहरचं मामा मारला, आजोबा राज्यावर बसला, द्वारकेचा राजा झालो. हां ते सांग. मग कौरव पांडवांचं युद्ध झालं बाबा, मी अर्जुनाच्या रथावर सारथी झालो. पहिल्या दिवशी ते गोपाळांना गोपिकांना सांगू लागले भगवान, पहिल्या दिवशी अर्जुन लढाईच करे ना. मग रे कृष्ण्या, हे मधलं बोलतंय. मग त्याला कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्यासाठी मी गीता सांगितली. एक म्हणला, मग आम्हाला सांगशील का रे? तुम्हाला नाही कळणार रे, ते संस्कृतमध्ये. मग आम्हाला काहीच नाही सांगायचं. सांगेल ना. काय? प्रवचन. कधी? आज 4 वाजता जाहीर झालं. आज कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण यांचं 4 ते 5 प्रवचन होणार आहे. अरे 3:30ला हाऊसफुल कुरुक्षेत्र, पण VIP कक्षामध्ये काठ्या घोंगड्या. हे लक्षात घ्या, VIP मध्ये त्या गवळणी 95-100 वर्षाच्या आणि हे काठ्या घोंगड्या गोपाळ. झालं सुरू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्लोक घेतला. श्री भगवान वाच, गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवासशरणं सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता मेयाची नेमिला साता काळू ग्रासित से भूता ये म्हणिया गते पंडुसुता सकै जयाची. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू. मी जगाचा नाथ आहे. माझ्यापासून सर्व झालं, मी कोणापासून झालो नाही. माझा जन्यजनक भाव संबंध नाही, कार्यकारण संबंध नाही, मला मायबाप नाही, मला मुलं बाळ नाही. मी भगवान आहे.
मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे, मी देव आहे, मी प्रभू आहे. प्रवचनात 95 वयाची गवळण उठली. ए प्रवचनवाल्या, एक शंका आहे, शंका. ते बाकीचे स्वयंसेवक होते ना, ए आजीबाई बसा खाली. इथं नाही उठलं कोणी, तिथलं सांगतो. बसा खाली. मध्ये शंका विचारता, तिकडे जाऊन विचारा शंका. आता प्रवचन होऊ द्या. गप्प बसा तुम्ही. म्हातारी बिघडली त्यांच्यावर. तुम्हाला काय माहिती आहे आणि तुला काय माहिती आहे? मला हे प्रवचनवालं महागावचं आहे. देव म्हणले खरं आहे, खरं आहे, तिचं खरं आहे. विचारा आजीबाई शंका. अरे काय विचारा आजीबाई शंका? इथं सांगतो परमात्मा आहे, ईश्वर आहे, देव आहे, परमेश्वर आहे, प्रभू आहे. अरे लहानपणी काय धंदे केले हे आम्हाला माहिती आहे. चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, चुरा लहानपणी काय धंदे केले हे मला माहिती आहे. चोरा चोरा कर माखन खाया, चोऱ्या करू करू, चोऱ्या करू करू दही दूध ताक लोणी खाल्लं, अख्खं गोकुळाला त्रासून सोडलं आणि आता लागला वडवाईच्या प्रवचनात सांगायला मी प्रभू आहे. काय धंदे केले हे मला माहिती आहे. चोरा चोरा कर माखन खाया. आणि कृष्णा काय मी म्हणते, खोटं बोलायला काही मर्यादा ठेवा माणसानं. काय मर्यादा? तू म्हणतो मी कोणापासून झालो नाही, माझ्यापासून कोणी झालं नाही. अरे तुझा जन्म झाला तर सुंटवडे वाटायला आम्ही जाहिरात केली. पुत्र झाला लागला सांगायला मला मायबाप नाही, मुलं बाळ नाही, मी कोणापासून झालो नाही आणि माझ्यापासून काही झालं नाही. जन्यजनक भाव संबंधाने काय बाता हाणतो प्रवचनात. अरे तू कोणाचा हे आम्हाला माहिती आहे. गौलन कानंद कुमार कन्हैया. मग 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 काय करतो? बाकीच्यांना सांग, मी नाही ऐकून घेणार. काय बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत, ओ काय बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत मोही. काय बढाई दिखावत
बाकीच्यांना सांग, मी नाही ऐकून घेणार. काहे पढाई दिखावत मोही, कारण तू कसा प्रभू आहे हा 7-12 आम्हाला चांगला माहिती आहे. जानत हो प्रभूपणा तेरा सबही. 11:15 झाले. आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ. पण आहेच पुढं. 12 वाजेपर्यंत. हो मला माहिती आहे, चालू द्या म्हणणारच आहे, रोजच म्हणते मला चालू द्या. ठीक आहे, करू काय करता. एकदा सर्वांनी हात वर करा, दोन्ही शूटिंगवाले एवढं घ्या, एवढं घ्या रे बाबा. हे टाटा बिर्लाला नाही आनंद हा. ते बदामचा शिरा खातं ते, पण हे आहे का त्याला. एका तालात भाषणाच्या टाळ्या ठोकायच्या नाही, भजनाच्या. विठोबा रघुमाई, एक टाळी, एक मिनिट, एक माझ्याकडे पहा, एक टाळ वाजवणार. एक हात वर, एक एक हात वर करा, एक ताकद लावा. विठोबा रघुमाई, बालाजी भगवान. शेवटी घेऊ आपण, चालेल. हा. चुरा चुरा कर्मा कण खाया, गौरन कानंद कुमर कन्हैया. काहे बढाई दिखावत मोही, तू कसा प्रभू आहे हे सगळे माहिती आहे मला. जानत हो प्रभूपणा तेरा सबही. 11:15 स्वयंसेवक म्हणला, ए म्हातारे तुझ्या हटीच केलं का नियोजन हे, एकटी चालली बडबड. 11:15 झाले, आता लहानपण आहे, केल्या असल चोऱ्या म्हणून काय प्रभू नाही का. अरे नुसत्या चोऱ्याच नाही, मग आणखी एक गोष्ट ऐक. और बात सुन उखालो